करायचं त्याच्यामुळं जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतो तेवढी मात्र लक्षात ठेवा. या 1-1.5 महिन्याच्या काळात एक बाहेर अशी चर्चा आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आरक्षणाची काय गरज. हे नवीन आणलंय, मी अंतरावलीतून काही सांगितलं आणि आता पण सांगतो तुम्हाला, सावध व्हा हे सांगण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्याच मराठा समाजाला माझं सांगणार. कारण तब्येत खराब आहे तरी मी का थांबलो तर तुम्ही इतके संख्येनं मला जमले दिसला. मला कुठंतरी तुमच्यातली तळमळ लक्षात आली, तुमच्यातला कट्टरपणा लक्षात आला, म्हणून मी थांबलो. कारण मला लोक पुन्हा ॲडमिट व्हायचं कोल्हापूरला जाऊन. या 1-1.5 महिन्याच्या काळात मुद्दामून तो शब्द बाहेर आला, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची काय गरज. त्यांना आरक्षणाची गरज नाही का तर ते सदन आहे, त्यांच्याकडं ऊस आहे, पाणी आहे, त्यांच्याकडं फळबागा आहे. मी नाव पण घेणार आहे, वेळ आलं आत्ता नाही घेणार, पण वेळ आलं घेणार आहे. अरे बाबा म्हणलं मला सांग, म्हटली आहे मला सांग, त्यांना गरज नाही आहे, पाणी आहे, बागायती म्हणून. इथल्या ओबीसीला पाणी नाही आहे का? त्यांच्याकडे ऊस फळबाग नाही आहे का? मग त्यांना तरी काय गरज आरक्षणाची? तो नोकरी जात नाही का? तो सदन नाही आहे का? की तुम्ही कोणता नवीन निकष लावायला लागला की इकडे सदन भाग्यानं आरक्षण नको. इथला काय फक्त मराठा सदन नाही आहे ना, 18 पगड जातीचे लोक सदन आहे. जो मराठ्यांना तुम्हाला न्याय लावायचा आहे मग तो सगळ्यांनाच लावा. मग गप्प बसते. त्यांच्या लक्षात आलं याड बोलायला होतं, कारण मी बोललो ते चूक नाही बोललो. आम्ही सगळ्यांनी तसेच आमचे दुसरे ओबीसी बांधव सुद्धा सगळ्यांचे, तरी त्यांना आरक्षण पण आहे, नोकऱ्या पण आहे, शिक्षण पण मिळत आहेत उच्च आणि बागायती पण. मग मराठ्यात भेदभाव का? ते असं बोललेलं काय होतं, मराठ्यांना पण वाटलं पाहिजे हो आपण सगळ्यांनी काय गरज. अरे पण आमच्या शेजाऱ्याकडं तो पण सदनाचे, त्याच्याकडे पण नोकरी आहे, त्याचे पण आरक्षणामुळे शिक्षणात चालले. मग बांधाच्या अलीकडचा मराठा आहे म्हणून भेदभाव का? आरक्षणात भेदभाव करू नये म्हणून जाताना माझा एक मंत्र आहे तुम्हाला. जमिनी कमी होत चालल्या, उत्पन्न पण कमी होत चालले, आणि उत्पन्न झालं तर त्याला भाव नाही आहे. जर तुमच्या शेतीतून उत्पन्न निघालं त्याच्यातून तुम्हाला पोरं सुधारायचं, त्यातून प्रपंच चालवायचं, मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे, मुलांचे पण शिक्षणाचे त्याच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करायचे. शेतीतलं पीक पुरणार नाहीये आणि जमिनी पण कमी होत चालल्यात. आत्ताच पश्चिम महाराष्ट्रातले मराठी हुशार व्हा, आत्ताच, आणखी वेळ गेलेली नाही. आरक्षणापासूनच्या सगळे विषय आपल्याला घेतल्याशिवाय शेतीला जोड होईल, तुम्हाला शिक्षणात सगळा पैसा वाचा. आणि तुमचं लेकरू अधिकारी झालं, तुम्ही सदन आहेत, तुमचं पोरगा अधिकारी झालं, येशीत बसल, तुम्हाला आनंदच आहे ना. शेतीला जोड नोकरी सुद्धा असली पाहिजे, शेतीतला पैसा सुद्धा शिक्षणात न जाता तो पण वाचायला पाहिजे. म्हणून आरक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणून मी आता कोल्हापूरचं गॅजेट बघण्यासाठी, चर्चा करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराजांकडे चाललो. सातारा संस्थांचं सुद्धा GR मी काढणार, मी तो बसणार नाही. फक्त तुम्ही थंड रक्त असल्यासारखं गप्प बसू नका. एकदा जर हातातून गेलं तर तुमच्या डोळ्यात एकदा काही दिवसांना तुम्ही आपल्या पोरांचे हाल बघणार. वेळेत सावध व्हा. त्याच्यात 15 लाख नोंदी आहेत सातारा संस्थांमध्ये, 42 लाख मराठी पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणाचं. सातारा संस्थांचे काय, काही कोल्हापूर संस्थांचे मिळेल. मराठा शिल्लक राहणार नाही आहे, सगळे आरक्षणात येते. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आळस झटकावा लागेल. आहे थोडासा, आपल्याकडे सगळं आहे, पाणी आहे. तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा. आज जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 70 वर्ष फक्त पुढे जा, 70 वर्ष पुढे जा. तुमच्या एकट्याचे नातू, तुमचा मुलगा, पंतू हे धरून 50 माणसं झालेली असतात 7 पिढ्या.
तुम्हीच गुन्हा 10 एकरचे 50 जणाला कसं वाटून द्यायचं. म्हणून आणखीन पण वेळ नाही गेली, आत्ताच सगळे सावध व्हा. आरक्षण ही खूप मोठा विषय, ते पदरात टाका आपल्या लेकराच्या, जेणेकरून त्यांच्या पिढ्या त्यांना पुढे सुधारित येते. सगळं शेतीवरच भागणार नाहीये, मालाला भावच मिळत नाही, खूप वाईट परिस्थिती येईल. त्याच्या अगोदरच सावध व्हा. जर कदाचित मला वाटत नाही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती येईल, 1 महिन्याच्या आत 100% 17 संस्थांचे जे काढतील, नाही काढलेली वेळ आली ना, पश्चिम महाराष्ट्राला मानव घरात ठेवणार एवढं मोठं आंदोलन उभा करायचं. तसं पाहिलं तर देवाने तुम्हाला काही कमी केलेलं नाही. तुमचे कष्ट त्याच्या जीवावरती खूप तुम्हाला देवाने पण दिले. समाजासाठी 4-2 दिवस जर ताकदीला लढायची वेळ आली, कामं धंदे सगळं बंद 2-4 दिवस पूर्ण महाराष्ट्र पॅक करतो मी, तुम्ही काळजी करू नका. फक्त पश्चिम महाराष्ट्र ताकदीला उठा एकदा. एकजूट राहा, एकमेकाला सांगत राहा, आरक्षण घ्यायचं, एकमेकाला फोनचा वापर करा. व्हॉट्सअप फेसबुक बघण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरला फोन करून सांगायचं. वेळ आली तर सगळ्या मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं. मोबाईल नुसता खिशात ठेवायला आणि बघण्यासाठी नाही. यूट्यूब आणि तुमच्या एका मोबाईलमध्ये 2-2, 3-3 हजार नंबर आहेत आणि ते नंबर तुम्ही जे सेव्ह केले ते बिना ओळखीचा एकही नंबर नाही आहे. असा माणूस नाही की तो म्हणतोय माझ्या मोबाईलमध्ये हे नंबर फिट केलाय पण कुणाचा आहे मला माहीत नाही, असा माणूसच नाही. कारण बिना ओळखीचा नंबर आपण सेव्ह करतच नाही. कुणीतरी पाहुणारावळा असेल, कुणी मित्र असेल, सगळ्यांना तीच चळवळ सुरू करायची जी मी पाठीमागच्या 2 वर्षात केली. रात्रंदिवस मोबाईलवरती आपल्या समाजाच्या हिताच्या पोस्ट टाकायचे, म्हणजे त्यांनी जागृती होती आणि समाज फिटून उठतो सगळा. आणि पश्चिम महाराष्ट्राला उठावंच लागणार आहे. पुन्हा आपल्या मदतीला कोणी नाही, एकमेकाच्या अंगावर घालतात. मग पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या अंगावर, मराठवाडा विदर्भाच्या अंगावरती, खानदेश उत्तर महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावरती, कोकण पश्चिम महाराष्ट्रावरती सोडायचा, मुंबई सगळ्यावरती सोडायचं. हे यांचे उद्योग आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरा बाळाचं हित ठेवा, एवढंच मी तुम्हाला शब्द सांगतो आणि एकजूट राहा. सांगतो. धन्यवाद. मला खूप लांब जायचं आहे.